हॅलो जानू. कुठे आहेस का तू? अरे किती वेळ झाला तुला फोन करतोय. हा ते काकीचा फोन आला होता. काकीशी बोलत होते म्हणून कॉल बिझी लागत होता. बरं ठीक आहे. मला आत्ताच्या आता येऊन भेटतास का जानू? का? काय झालं? भेटल्यावर सविस्तर सांगतो. आता मी नाही येऊ शकत. मला यायला थोडा वेळ होईल. बरं अरे जानू जरा फोन करतोस का? माझ्या मित्राचा फोन येतोय. ठीक आहे. बाबू, ए बाबू, बाबू, अरे काय झालं? आणि असं अचानक तुम्हाला का बोलवलं? आता वेळी तुझ्या आठवण आली म्हणून तुला फोन केला ना. आता फोन पण नाही करायचा का? बाबू, मी किती घाबरली माहितीये तुला? पण आता काय काम असेल तर का? मी आता निघते घरी, मला खूप काम आहे. जाशील ग. नाही तर आयुष्यभर तुला तर काम करायचं घरचं सगळं. म्हणजे? अगं वेळी लग्न झाल्यावर माझ्या घरातली कामं तुला तर करायची. अच्छा, म्हणजे घरातली कामं करण्यासाठी तुला माझ्याशी लग्न करायचंय? कसं नसतं. लग्न झाल्यावर तू राणी मी राजा. मग सांग ना कधी वाजेल आपल्या लग्नाचा पेन वाजेल? दोन बाजू वाजता बघ. म्हणजे? तो फोन आला तुला. हॅलो साक्षी. हा मी ते जरा महत्वाच्या कामात आहे. काम आटपले की येते. हॅलो. संगीता. हा बोल ना पिल्लू. अरे वा. आज आपल्याला फिरायला जायचंय बाहेर. का? खूप दिवस झाले आपण जवळ आलोच नाही. म्हणजे? अगं पिल्लू विसरलीस का? मागच्या वर्षी आपण त्या रूमवर गेलो होतो आणि आपण एकदम एकमेकांच्या जवळ आलो होतो. आठवतंय का काय? असे पण बरेच दिवस झाले आपण फोनवरच बोलतोय आणि आपली भेटगाठ पण होत नाही. माझी खूप इच्छा झाली तुला भेटण्याची, तुला जवळ घेण्याची. आता नाही म्हणू नकोस. अरे जानू, लवकरात लवकर जिथं असतील ना ते तुम्हाला भेटायला आहे. माझं जरा प्रॉब्लेम चालू आहे. ते काय मला माहित नाही. काही करून तुम्हाला आज भेटायला आलीच पाहिजेस, नाही तर लक्षात ठेव. अरे नालायक नीच माणसा, तू माझ्यावर प्रेम केलं की माझ्या शरीरावर? विसरलीस का? मागच्या वेळेस आपण ज्या रूमवर गेलो होतो त्या रूमचा व्हिडिओ अजूनही माझ्याजवळ आहे आणि तो मी कधीही व्हायरल करू शकतो. अरे मी तुझा स्वभाव आणि तुझं साधेपणा बघून तुझ्यावर प्रेम केलं आणि तू माझ्या शरीरावर? शी, मला लाज वाटते मी तुझ्यासारख्या मुलावर प्रेम केलं. आता तुला काही करून मला भेटायला यावंच लागेल आणि भेटायला आली नाहीस ना मग बघ पुढे मी काय करतो. तू भेट मला, मी सांगते तुला. चार्जिंग पण ऐन टाइमला संपली. चला बाबा, हॅलो. स्वप्नील, हा बोल ना. कुठे आहेस रे? कुठे असशील तिथे लवकरात लवकर येऊन मला भेट. काय झालं? मी सगळ्याच गोष्टी फोनवर नाही सांगू शकत. अगं थोडं कामात बिझी आहे का मी संगीता? स्वप्नील प्लीज मला समजून घे. तुझी ते असेल ना की तू लवकरात लवकर येऊन मला भेट. बरं ठीक आहे, तू एक काम कर, आपल्या नेहमीच्या ठिकाणी आहे, मी तिकडे थांबलोय, तिकडे येऊन भेटू आपण.
अगं तू मला कॉलवर काय तू सांगणार होती ना? हो ना स्वप्नील, बरेच दिवस झालं तुला काही सांगायचं होतं, राहूनच गेलं. अच्छा बरं सांग आज. गेली 1.5 ते 2 वर्ष मी सागर नावाच्या मुलाच्या प्रेमात पडले. सुरुवातीला तो खूप छान वागला, पण नंतर काय झालं नक्की नीट सांगशील का मला तर? पण नंतर त्याने माझ्यासोबत जा आता. तुझ्यावर भरोसा आहे पूर्ण. हा तू जा घरी, मी येतो. जा. बाय संगीता. सागर तुझं आता काही खरं नाही. हॅलो, कुठे आहेस का तू? जेवण बिवून गेलं खड्ड्यात. तू कधी घरी आहे? तुझी वाट बघतोय मी. लवकर आहे, मला काही सांगायचं नाही. आत्ताच्या आत्ता घरी ये. हा आणि का ग? हॅलो हॅलो साहेब, मी चेतन यादव बोलतोय. हो का इथं इथं कोण झालं? हो का इथं? कुठे झालाय? बघा ना इथं ए जरा- बाजू ए दादा बाजू बाजू ए बाजू व्हायचं बाजू बाजू व्हायचं इथं- इथं कुठे झालाय कोण? हवालदार, येस सर. तुमच्याकडे आहे का मी? तुम्ही ऐकलं? या ना. आहे. तू माझा हे का बाहेर हे काय इथून? तुम्ही पण सॉरी सर. हवालदार, येस सर. हे बघा काय झालं. काय झालं? बघू बघू का? हवालदार, येस सर. हे सगळ्याची माहिती सगळी मला अर्ध्या तासात गोळा झाली पाहिजे. मला असं वाटतंय ना कोणीतरी ना सगळ्याला टाकून इथं मारलंय. हवालदार, येस सर. या केसचे सगळे मला रिपोर्ट अर्ध्या तासाच्या आत पाहिजे. बघतो साहेब मला असं वाटतं इथं काहीतरी सापडणार. चोर नक्कीच काहीतरी सोडून गेला असणार. हवालदार, 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 Yes, काय sir. चाललंय? तंबाखू आपलं इन्व्हेस्टिगेशन करतोय. सॉरी सर. मला अर्ध्या तासाच्या आत हे केसचे रिपोर्ट सगळे आले पाहिजे. हो भेटेल ना सर. दांडा कुठे आहे? दांडा दांडा घरी आहे. घरी का ठेवला? काय झालं बायकोची आठ लहान आहे ना, कपडे वाळवायला ठेवलाय. कोट, बूट पण घरी आहे. सॉरी सर. बेल्ट कुठे आहे तुमचा? तो पण घरी आहे. बेल्ट कशाला घरी ठेवला? ते काय झालं कधीतरी मी घरी उशीर आलो ना तर बायको पट्ट्याचा वापर करते त्या टाळी. सॉरी सर. हिला फोन करून रोखता रे. सगळ्यांनी आतमध्ये या. तू तुम्ही सगळे चला चला आतमध्ये या. चला हे आतमध्ये. तू बाजूला रे. सॉरी सर. त्यामुळे बद्दल कोणाला माहिती आहे काही? नक्की कोणाला माहिती नाही. तू तुला काय माहिती आहे त्याविषयी? काय नाव विचार. तुला काय माहिती आहे का? मावशे तू लहान बोल आहे. इकडे सर. इकडे काय माहिती आहे तुला? हो साहेब, ही एकदम हिचं नाव संगीता आहे. ही एकदम साधी डोळी मुली, गरीब आहे. हिची काही कोणाच्या आदत नाही मदत साहेब. तिच्या बाबतीत असं कसं घडलंय काय कळलं नव्हतं. आणि आरोपीला जे कोणी केलंय त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. हवालदार सर्व आहे. कुठे आहे तुमची? या काय तुम्ही घातली?
टोपी घालणं काम तुम्ही चांगलं करतात हवालदार त्याला हे चालेल? हो काय हा. शिक्षा द्या हो शिक्षा नक्की मिळणार मला शिक्षा द्या हो. आधीच पाहिजे खाली पाहिले हा, चल चल हा, चल 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 आता ते आता मला या संगीताच्या फोनची डिटेल्स हवी. अहो साहेब मी तिचा फोन चेक केला तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त फोन स्वप्नीलने केलेत पण त्याच्याहून जास्त फोन सागरने केलेत. सागर कोणी आणि हा टोपली कोण त्याला लगेच आता अरेस्ट करून अहो आताच आता बघतो हा. जास्त हे चल रे हलवात बाहेर सगळे असं बोलतात मी काही नाही केलं चाल. शांत रे. हो साहेब आता काय आहे? शांत बस साहेब हाच तो स्वप्नील. अरे तुला सर्विस काढली घाल नाही साहेब. हा तुला वाटतं आम्हाला काही कळत नाही हो साहेब. एरियावर कोणी घालून होतोस नाही साहेब. याला कोणा वाटतं का मी ओळखतो सर एका उगाच धरून आणणार हवालदार सर वय यस सर हा अच्छा बाकीचे कोण ओळखतं का हे कोण ओळखतं का याला ओळखतो ना अच्छा बरं तू याला कसं काय ओळखतोस गल्लीतून जाताना दिसतोय सोबत दिसला काही सोबत त्या दिदीचं नाव आठवत ना हा काय? संगीता हे बघा साहेब बोल ना तुम्हाला मी हाच तो गुन्हेगार हे बोल ना काय केलंस तू हो साहेब मी काय नाही केलं. हो साहेब मी असं काही खून केलाच नाही. संगीता माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि आमच्यात असं काही वैरही नव्हतं तर मी तिथं कशाला फोन करू. मला आता समजलं साहेब तुम्ही पकडून आणल्यावर की संगीताचा खून झालाय पण मला असं वाटतंय की हा खून सागरने केला असेल. साहेब मी जेव्हा फोन चेक केला ना तेव्हा स्वप्नीलच्या नंतर सगळ्यात जास्त फोन सागरचे होते मला असं वाटतं तू सागरला कसं काय होतं अहो साहेब त्यांच्या दोघांचा रिलेशन चालू होतं. आणि मग ते तुला बघवलं नाही म्हणून तू फोन केलास ना नाही साहेब माझा काहीच गुन्हा नाही आहे तर मला असं वाटतं की सागरने फोन केला तिचा. पण तुला कशावरून असं वाटतं की सागरनेच फोन केला थांबा मी तुम्हाला सांगतो. साहेब मला असं वाटतंय त्या सागरचा शोध आपल्याला लवकरात लवकर घ्यावा लागेल सागरचा शोध तर घेऊच पण त्याच्या अगोदर याला पण स्ट्रीट टाका. आर्थिक माझ्या तुम्ही मनातलं बोला तुम्ही म्हणजे अरे, हो नाही सागर काहीच ए, नाही. तो, ए, चालेल. ए, आता, चाल पुढं. ए, घरात बसायचं. चाल घरात. हा, याला बघता का बघा फोटो बघ फोटो बघ नाही बघा तांबाखू कशी आहे चांगली आहे का हो मग याला ओळखता का जरा बघता का? नाही काय काय पुढं काय? दाराचं बंद करा, घरात चला. चल रे, चल पुढं. स्वप्नील मी तुला आता तात्पुरता सोडतोय पण मला विचारल्याशिवाय तू एरिया सोडायचा नाही हे तू लक्षात ठेव. चेहरा मी पाहिजे नाही नाही, नाही. काय नाही केलं? नुसती पण नाही का साहेब? काय केलंस तू आता साहेब 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 मी काय नाही केलं तुला मारू नका साहेब अरे आता तरी खरं बोल सगळे पुरावे तुझ्या बाजूने सागर आता तरी खरं बोल साहेब मी खरंच काय नाही केलं हो. अजूनही खरंच काय नाही केलं थांबा सर तुझी कॉल हिस्ट्री आम्ही पाहिली सगळ्यात जास्त फोन तू संगीताला गेलेत आणि सगळे पुरावे तुझ्या बाजूने मिळालेत अरे आता तरी खरं बोल थांबा सर हा मी सगळं खरं सांगतो साहेब, गेल्या 2 वर्षापासून मी संगीताच्या प्रेमात आम्ही एकमेकावर खूप प्रेम करतो पण तिचा बालपणीचा मित्र स्वप्नील तिच्या आयुष्यात आल्यापासून ती त्याला सतत भेटते सतत त्याला फोन करते आणि आज पण हद्दच आज गार्डन मध्ये माझी संगीता त्याच्या बरोबर गळ्यात हात घालून फिरत अच्छा काय करणार साहेब मी ते नाही बघू शकलो मला ते सहन नाही झालं
अरे एकदा विचार तरी करायचा, अरे तिला विचारायचं की स्वप्न तिचा कोण आहे. अरे तो भाव होता रे, तिचा चांगला मित्र होता. अरे बाप, खूप मोठा गुन्हा झाला माझा मग. मला कारणीभूत तुमचा संशय. हो, कदाचित माझा संशय त्या गोष्टीला कारणीभूत. एक संशय माणसाला कुठच्या कुठं घेऊन जातो हे मी आज पहिल्यांदा. मी असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही खरं बोलतात. संशयाने माझं आयुष्य बरबाद झालं. माझी प्रेमिका माझ्यापासून दूर झाली. अरे स्वतः तरी विचार करतात ना, स्वतःच नाही तर तिचा तरी. एक तर ती मुलगी अनाथ होती हे तरी माहिती आहे का तुला? संगीता, अरे आता रडून काही फायदा नाही सागर, आता रडून काही फायदा नाही. यावर तुला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळतेच. तुला तुझ्या कर्माची फळं मिळणार. यावर फक्त एकच उपाय, झेल.